तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत क्लर्क या पोस्टसाठी बघा तुम्ही ॲप्लिकेशन केलेले असतील. तर त्याची जी प्रोसेस असते बघा, सुरुवातीला आपण ॲप्लिकेशन करतो. ॲप्लिकेशन केल्यानंतर बघा जे विद्यार्थी शॉर्टलिस्ट होत असतात, तर ते शॉर्टलिस्ट झाल्यानंतर त्यांना मग पेमेंट करण्यासाठी ऑप्शन असतो. पेमेंट केल्यानंतर बघा पुढची जी प्रोसेस असणार आहे, तर त्यानंतर तुमची एक्झाम होणार आहे आणि त्याच्या पुढची जी प्रोसेस असते, अशा प्रकारे तुमची सिलेक्शन प्रोसेस असते. तर मग जे बॉम्बे हायकोर्टची जी 2025ची ॲडव्हर्टमेंट होती, तर त्याचे जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत, म्हणजे शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट, अजून त्यांची एक्झाम बाकी आहे, तर त्या कॅन्डिडेटची लिस्ट जी आहे तर ती वेबसाईटला आलेली आहे. तर त्याविषयी विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईट ही आहे आपली बघा, बॉम्बे हायकोर्ट NIC.in. या वेबसाईटवर आल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला रिक्रुटमेंट या टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिक्रुटमेंट नोटीसमध्ये बघा खाली जर तुम्ही क्लिक केलं, खाली तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट लॉ क्लर्क. ही लॉ क्लर्कची एक मिनटं, या ठिकाणी वरतीच ही पोस्ट होती. या ठिकाणी बघा क्लर्क, ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर द पोस्ट क्लर्क ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द हायकोर्ट ऑफ जज ज्युडिशियर ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट्स ॲट बॉम्बे. बघा या हायकोर्ट, मुंबई हायकोर्टच्या ज्या क्लर्कच्या ज्या व्हॅकन्सी होत्या, तर त्या ठिकाणी बघा लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हू आर प्रोव्हिजनली इलिजिबल टू ॲपियर स्क्रीनिंग टेस्ट. स्क्रीनिंग टेस्टसाठी जे ॲपियर झालेले आहे, तर त्यांची ही लिस्ट आहे. आणि बघा या ठिकाणी 37,309 विद्यार्थी जे आहे, जवळपास 37,000 विद्यार्थी जे आहे, तर ते शॉर्टलिस्ट झालेले आहे स्क्रीनिंग टेस्टसाठी. आणि 831 विद्यार्थी जे आहे, तर ते 831 विद्यार्थी कॅन्सल केलेले आहे. त्यामध्ये काही चुका असतील फॉर्म भरण्यामध्ये, किंवा जो रेफरन्स ID तो चुकलेला असेल, त्यामुळे त्यांचं कॅन्सल केलेलं आहे. सुरुवातीला आता आपण बघून घेऊया 37,000 जे विद्यार्थी आहेत. या ठिकाणी बघा लिस्ट ऑफ 37,309 बघा, कॅन्डिडेट्स हू आर प्रोव्हिजनली इलिजिबल फॉर ॲपियर स्क्रीनिंग टेस्ट सब्जेक्ट पेमेंट एक्झामिनेशन फी फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन द इस्टॅब्लिशमेंट ऑफ द हायकोर्ट ज्युडिशियर ॲट प्रिन्सिपल ॲट द बॉम्बे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला जी फी लागणार आहे, तर त्या फीविषयी माहिती दिलेली आहे. बघा तुम्हाला 400 रुपये फी लागणार आहे. त्यानंतर बघा ॲडव्हर्टमेंटविषयी माहिती दिलेली आहे. क्लर्कची पोस्ट आहे आपली. तर हे विद्यार्थी आहे, तर यांची तुम्ही रजिस्ट्रेशन ID बघू शकता, नेम दिलेला आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोणत्या डिस्ट्रिक्टमधले आहे, तर त्याविषयी ही माहिती जी आहे, तर ती माहिती तुम्ही स्क्रीनवर आपल्या बघू शकतात. जवळपास 37,000 पेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत, तर ते स्क्रीनिंग टेस्टसाठी ॲपियर झालेले आहे या ठिकाणी. आणि बाकीचे जे विद्यार्थी आहे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, रिजेक्ट झालेले जे विद्यार्थी आहे, तर त्यांचे रजिस्ट्रेशन ID, त्यांचं नाव दिलेलं आहे आणि डिस्ट्रिक्ट दिलेला आहे. तर बघा लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हुज रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेट्स हॅव बीन रिजेक्टेड फॉर द पोस्ट क्लर्क ऑन द ग्राउंड दॅट SB कलेक्ट रेफरन्स नंबर. बघा जेव्हा हा जो कलेक्ट नंबर आहे ॲज मेन्शन इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन, म्हणजे जो तुम्ही SBIचा कलेक्ट रेफरन्स नंबर जो आहे, तुम्ही फॉर्म फिल करत असताना टाकत असतात तो, आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जो नंबर टाकलेला आहे तो मॅच न झाल्यामुळे तुमचं जे ॲप्लिकेशन आहे, तर ते ॲप्लिकेशन रिजेक्ट केलेलं आहे. तर हे विद्यार्थ्यांचे नाव बघू शकता, डिस्ट्रिक्ट वगैरे बघू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टोटल जे विद्यार्थी होते बघा रिजेक्ट झालेले 831 विद्यार्थी होते. नोट, इट इज इन्फॉर्म दॅट द aggressive candidate can make a representation if any through email only. The email address, that is email address दिलेला आहे 5 days from the publication of the rejected candidate represents made by in the candidates after time period on what's your ground will not be
एंटायर. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना हे जे रिजेक्ट झालेली होती काय अडचणी असतील किंवा त्यांच्या काही शंका असतील तर तुम्हाला ह्या जीमेल आयडीवर तुम्ही तक्रार करू शकता. फक्त ॲडव्हर्टमेंट पब्लिश झाल्यानंतर 5 डेजपर्यंत त्यांच्या ज्या रिक्वेस्ट आहे तर त्या चेक केल्या जातील किंवा तुमच्या काय ज्या अडचणी असतील तर त्या तुम्ही या जीमेल आयडीवर तुम्ही सांगू शकता. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही 5 डेजमध्ये ईमेल ॲड्रेसवर तुम्ही तक्रारी जे आहे तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण बॉम्बे हायकोर्टच्या जे क्लर्कच्या ज्या व्हॅकन्सी होत्या 2025च्या तर जे विद्यार्थी ॲपियर झालेले आहे स्क्रीनिंग टेस्टसाठी आता त्यांना 400 रुपये जी फी आहे तर ती फी पेड करावी लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीनेच फी पेड करावी लागणार आहे. जशी त्याविषयी अपडेट मिळेल नक्कीच मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे. आता बघा हे दोन्ही PDF जे आहे तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करून देणार आहे. आपल्या चॅनलवर खाली क्लिक केल्यानंतर बघा जे वरती मोर आहे मोरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक भेटून जाणार आहे. तसेच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक भेटून जाणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर रिजेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट तसेच ॲपियर कॅन्डिडेटची लिस्ट दोन्ही लिस्ट तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहे. आणि जे विद्यार्थी आपले चॅनल नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.